नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 135, 14 मे. स्वाध्याय समर्पणाचा. समर्पण म्हणजे उपस्थित तत्कालीन सद्य परिस्थितीला, विचारांना, आव्हानांना शरणागतता होय. ह्यात नकारात्मक अर्थही निघू शकतो. एका प्रवचनकार महाभागाने चक्क नाथांचा अभंग विश्लेषणाला तसा म्हणजे अर्थ काढला. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्यात त्यांनी सांगितले की गरिबी आहे, दारिद्र्य आहे, ते भगवंतांनी दिले समजायचं आणि शांत राहायचं, समाधानात राहायचं. प्राप्त परिस्थिती ही ईश्वरीय कृपाच समजायची. पण वेदांना हे अजिबात मान्य नाही आहे. समर्पण म्हणजे प्रयत्न सोडून देणे, हार मानणे, आळशी बनणे असे निश्चित नाही. अपयशाच्या भीतीने आव्हानांना तोंड द्यायला जायचे नाही असे नव्हे. प्रारब्धवादी बना असा बिलकुल त्यातून अर्थ निघत नाही. त्या उलट परिस्थितीचा सांगोबांग विचार करा. कितीही प्रतिकूलता असेल तरी ती असू दे, तिच्याशी 4 हात करायचेच ठरवा. त्या परिस्थितीला त्या क्षणी सपशेल भिडणे याला समर्पण म्हणायचे. फक्त त्याच परिस्थितीचा विचार करून त्यात स्वतःला झोकून देऊन काम करणे असा अर्थ तिथं अभिप्रेत आहे. तटस्थ राहण्यापेक्षा स्वतःला त्या परिस्थितीच्या ताब्यात देऊन त्रयस्थपणे एक साधन म्हणून स्वतःकडे पाहायचं आणि मन प्राप्त परिस्थितीशी एकरूप होतं. अशा वेळी परिणामी स्वतःला त्या वेळेस समर्पित केल्यामुळे आपण सही सलामत त्या प्रसंगातून बाहेर कसे आलो तो बाहेर पडतो आणि नंतर मुक्ततेचा आनंद पण मिळतो. तो अवर्णनीय असतो. तेव्हा केलेल्या मनाच्या समर्पिततेला आपले दुसरेच मन आभार मानते. थोडक्यात काय तर हताशता, वैफल्यता, नैराश्यता यामुळे निसर्गासारख्या सोबत्यावर सुद्धा शंका येऊ शकते. तो शत्रू वाटू लागतो, पण मग आपला घातच होतो. वास्तविक बाह्य परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही. आंतरिक मानसिक परिस्थिती सकारात्मकतेने बदलून समर्पण ह्या कृतीतून आपण उद्दिष्ट प्राप्तीचे ध्येय साध्य करू शकतो. माझाच एक अनुभव सांगते की समर्पण भावनेत एक वेगळी ऊर्जा असते. ती ठासून भरलेली असते. जाणीवेच्या पातळीवर सतत आपण त्या ऊर्जेशी जोडलेले राहतो. एकदा आम्ही 10 जणी सप्ततीर्थ म्हणजे जिथे जिथे श्रींच्या अस्थी विसर्जित केलेल्या आहेत अशा 7 ठिकाणी गेलो. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा सर्व दिशांना त्या आहेत. नर्मदा नदी समुद्राला जिथे मिळते त्या रेवा संगमावर आम्हाला विलक्षण अनुभव आला. नुकतीच भरती ओसरली होती. नदीची चिकण माती समुद्राच्या रेतीत मिसळली होती. त्यामुळे आम्ही खूप खोल रुतत चाललो होतो आणि हे आम्हाला बरेच पुढे गेल्यावर कळले आणि मग हसू यायला लागलं. पण हसल्यावर आम्ही जास्त रुतत चाललो हे कळलं. त्यामुळं गांभीर्य लक्षात आलं आणि हसू आपोआप लोपलं. समोर असणाऱ्या भव्य जहाजवाल्याने आम्हाला मध्यात नेतो या तिथं म्हणून सांगितलं होतं, म्हणून आम्ही चाललो होतो त्या दिशेने. आणि माझ्या वजनामुळे माती गुडघ्यापर्यंत पाय खेचत खाली होती आणि 10-12 फूट चाललो होतो आणि अजून 20-22 फूटच्या वर जायचं होतं. आता नेहमीप्रमाणे परिस्थितीशी हातमिळवणी केली. सर्वजण मिळून ओम श्री नमः जप चालू केला आणि मनोमन श्रींना शरण गेलो. पाहता पाहता बोटीत पोचलो. फेरी झाली. समुद्र व नर्मदा संगमात मध्यात गेलो. तिथं व्याहृती होम केला. सप्तश्लोकी म्हणली. नदीची ओटी भरली आणि परतताना आम्हाला त्या कोळ्याने चालायचं तंत्र दाखवलं आणि मग सही सलामत आम्ही बाहेर पडलो. आता जाणवलं की सहजगतेत किंवा त्या ऊर्जेच्या जाणीवेच्या पातळीवर नकारात्मकता बिलकुल नसते. कारण त्यातनं ते आव्हान आपल्याला पार करायचे. ती परिस्थितीशी पर्यायच नाही. मागं जाऊ शकत नाही, पुढं जाऊ शकत नाही. त्यामुळं त्या आव्हानपूर्तीचे ध्येय आणि जोडीला प्रगाढ विश्वास असा समर्पणाचा स्वाध्याय हा त्यात जाणवला. आणि ही शरणागती म्हणजेच परमपुरुषार्थ आहे हेही पक्के अनुभवाने पटले. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. तेज द्विगुणित होते, नवे शतगुणित होते. धन्य समर्पण आणि धन्य स्वाध्याय. नमस्कार.